तर देशाला आर्थिक बळकट करण्यात मोदी सरकार अपयशी ठरलेले आहे। पंतप्रधान मोदींनी केलेल्या आव्हानानंतर नागरिकांनी या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। मोदींचं आव्हान म्हणजे सरकारचं अपयश आहे। जागतिक स्तरावर देशाची नाचक्की रोखण्यासाठी मोदींकडून सामान्य नागरिकांवर निर्णय लादले जात आहेत। अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ती नागरिकांनी दिलेल्या आहेत। सोन्यामुळे काय घर चालत नाहीये, सोनं नाही खरेदी केलं तरी चालणार आहे, परंतु अन्नधान्य आणि ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, गॅस झाला, याच्या तुटवडा झाला नाही पाहिजे। सोन्याला जास्त भाव देण्यापेक्षा समाजावर थोडं लक्ष दिलं पाहिजे। कोणाच्या अडचणी, कोणाचं आज प्रॉब्लेम आहे, कोणाचे पेट्रोल डिझेल आहे, काही महागाई वाढलेली, ह्याच्यावर त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे। सोनं हे मोठं अनमोल गोष्ट नाहीये। लग्न कसं होणार? लग्नामध्ये मंगळसूत्र घालायला लागतं ना। लग्न कशी होणार गोरगरिबांची? दुसऱ्याला आपण ज्ञान सांगतो किंवा त्यांनी स्वतःच त्यांचेच मंत्री, त्यांचेच आमदार, त्यांचेच कार्यकर्ते गाड्याचे मोठेच्या मोठे तापा घेऊन हे करतायत आणि ते इंधन बचत करत नाहीत आणि ते आपल्याला सर्वसामान्य लोकांना सांगतायत की ते आम्ही हे करायचं वगैरे। पण मी काय म्हणतो, सर्वात पहिलं आपण सरकारने चालू केलं पाहिजे की ते मंत्र्यांच्या आमदारांच्या पाठीमागे जे कन्वय जातोय त्याच्यामधले पण त्यांनी पण इंजिन बदलण्याचं कार्य त्यांच्यापासून सुरुवात केलं पाहिजे। तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर बाजारामध्ये खाद्यतेलांचे दर वाढणार असल्याची भीती निर्माण झाली। अनेकांनी मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचा साठा करून ठेवला। तर लग्न समारंभातही मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचा वापर होत असल्यानं पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोदी साहेबांनी आताच सांगितलं होतं, पण अजून तर काय फारसा काय फरक पडलेला नाही। कारण पहिलाच दर खूप भडकले होते, फॉरेन मार्केट आणि ह्याच्यावर सगळं अवलंबून असते। पण आता पेट्रोल डिझेल सुद्धा वाढणार असल्यामुळं बहुतेक रेट थोडेसे वाढतील असं वाटतंय। पण आता काय, कुणाला लग्न सराई असले काय असले, ते लागणारी वस्तू आहे ती लागणारच। त्यामुळे काय एवढा फारसा असा काय फरक पडेल असं वाटत नाही।